राजा असलेला दिसतो, कारण हे जे आहे त्या काळातलं जे प्रशासन आहे ते राजेशाही होती बघा, लोकशाही नव्हती किंवा हुकुमशाही म्हणता येणार नाही आपल्याला, पण ती राजेशाही होती. आणि ती कशी होती, वंश परंपरागत आपल्याला पुढे चालत आलेली दिसते. म्हणजे मौर्यांच्या काळात पण बघितलं आपण, कुशाणांच्या काळात बघा, शकांच्या काळात बघा, किंवा गुप्तांच्या काळात किंवा सातवाहन कोणत्याही काळात जर बघितलं तर आपल्याला राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असलेला दिसतो. राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणजे तो काय एकाच वेळेस तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जसं आजच्या काळात म्हणतो आपण, तसं तो सर्वोच्च न्यायाधीश पण तोच, कमांडर पण तोच, आणि सगळ्या ज्या काय महत्त्वाचे जे फायनल अथॉरिटी आहे बघा त्याच्यामधला जे काय म्हणता येईल की निर्णय घेण्यामधला सगळ्यात महत्त्वाचे पोस्ट, आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय हा फायनल आहे, राजाचा निर्णय हा अंतिम राहणार. ओके, त्यामध्ये आपल्याला राजाचं एक बघितलं. राजानंतर आपल्याला दुसरा घटक बघायचा आहे. आपल्याला याच्याचमध्ये केंद्रित प्रशासन आणि प्रांतिक प्रशासन असे दोन घटक सुद्धा याच्यामध्ये बघायचे आहेत बघा, गुप्ता काळातल्या प्रशासकीय याच्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला मग काल आपण पतनाची कारणं बघितली बघा, गुप्ता काळाच्या पतनाची कारणं काय काय होती, म्हणजे कशामुळं गुप्ता साम्राज्याचा ऱ्हास झाला हे आपण काल पाहिलेलं होतं. त्यातले मग सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती आपण बघत असताना पहिल्यांदा पॉलिटी बघितली पाहिजे. राजकीय परिस्थितीमध्ये त्यातला हा त्यावेळेस बघा राजाने कोणत्या कोणत्या टायटल्स घेतले होते गुप्ता काळातल्या. परमभट्टारक नावाचं टायटल घेतलं होतं, परमदैवत, चक्रवर्ती किंवा परमेश्वर या नावाची टायटल्स आपल्याला गुप्ता सम्राटांनी घेतलेली होती. त्याचबरोबर अलाहाबादच्या प्रशस्तीमध्ये ज्यामध्ये समुद्रगुप्त स्वतःला देवासमान मानतो बघा, म्हणजे धनानंद जे म्हणलेलं आहे, किंवा कुबेर आहे, कुबेरा इतकं स्वतःला मानलेलं आहे. वरुण म्हणजे काय, वरुण कोणता देवता आहे बघा, समुद्र देवता आहे किंवा पाण्याची देवता आहे, प्रजन्य देवता म्हणतो आपण, त्याप्रमाणे स्वतःला मानलेलं आहे. की इंद्र किंवा अंतक, अंतक म्हणजे वाम, याप्रमाणे आपल्याला स्वतःला समुद्रगुप्तानं त्याचा स्वतःचा उल्लेख केलेला दिसतो. या देवतांच्या बरोबर मी आहे. आणि समुद्रगुप्ताला विन्सेंट स्मिथ नावाचा जो अभ्यासक आहे बघा, तो काय म्हणतो, भारताचा नेपोलियन. आपण बघितलं भारताचा नेपोलियन खालीलपैकी कोणत्या इतिहासकारानं म्हणलं आहे, असा जर प्रश्न विचारला तर तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला पाहिजे. लाईक द किंग हू हॅज डिव्हाइन स्टेटस, म्हणजे काय, स्मृतीमध्ये स्मृतीचं जे लेखन आहे त्यामध्ये त्याला राजाला पवित्र स्थान आहे बघा, डिव्हाइन स्टेटस, राजाला पवित्र स्थान आहे. म्हणजे त्याच्या इतकं पवित्र किंवा त्याच्या इतकं दैवी कोणीच नाही. काय, त्याच्या इतकं पवित्र किंवा दैवी कोणीच नाही. पवित्र स्थान आपल्याला राजाला दिलं गेलेलं दिसतं. ओके, आणखी एक जण आलेलं दिसतं बघा, रोहिदास गुड आफ्टरनून, अमोल सोमनाथ गवळी गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा. Divinity on earth, however, in the spirit of Smritika literature that of Kalidasa, we find Skandagupta in his Bhitari pillar inscription. Bhitari pillar inscription ही आपल्याला स्कंदगुप्ताचा अभिलेख असणार दिसतं. स्कंदगुप्ताचा अभिलेख हा भीतरी इन्स्क्रिप्शन आहे बघा. भीतरी आपल्याला जर विचारलं किंवा भीतरी इन्स्क्रिप्शन्स खालीलपैकी कोणत्या गुप्ता सम्राटाचा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला समुद्रगुप्त दिला, चंद्रगुप्त पहिला दिला, परत काय चंद्रगुप्त दुसरा दिला, आणि त्याचबरोबर स्कंदगुप्त दिला, किंवा दोन चंद्रगुप्ताऐवजी एक दिला आणि त्या ठिकाणी कुमारगुप्त पहिला टाकला. म्हणजे जे पहिले जे श्रेष्ठ राजे होते गुप्ता घराण्यातले, त्याचा प्रभाव आपल्याला चालू झालेला दिसतो, जो नंतरच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही बघा. नंतरचे जे गुप्त आलेले आहेत बघा, वत्सगुल्म शाखेचे आणि ज्येष्ठ घराण्याचे असणारे, दोघांमध्ये आपल्याला काय म्हणता येईल की तेवढं वर्चस्व असलेलं दिसत नाही. तसं आपल्याला या ठिकाणी दिसतं. या 4-5 जे पुढचे आहेत बघा, पहिले चंद्रगुप्त पहिला जो सम्राट आहे, दुसरा समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त, कुमारगुप्त पहिला आणि स्कंदगुप्त, ह्या 5 राजांचं जसं भारतावरती वर्चस्व असलेलं दिसतं त्या काळातल्या, तसं नंतरच्या राजांचं दिसत नाही. पुढं काय बघा, हिज फादर कुमारगुप्त फॉलोड द ट्रू पाथ ऑफ रिलिजन. कुमारगुप्त फॉलोड द ट्रू पाथ ऑफ रिलिजन म्हणजे कोणाचा, स्कंदगुप्ताचा वडील. Such references to the monarch indicate that, in spite of supreme power that vested in the king, he was expected to follow a righteous path. योग्य तो मार्ग निवडला पाहिजे, ही अपेक्षा बघा, राजाने योग्य तो मार्गच निवडला पाहिजे, कारण तो सगळ्यांसाठी काय देवासारखा असणार आहे, देवाचं स्थान. हे आपल्याला मेडिवल मध्ये पण दिसतं. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही बघायला गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी आहे बघा, त्याला आपण एके म्हणतो, एके जे आहे किंवा बलबन आहे,
हे स्वतः देवासोबत स्वतः तुलना करताना दिसतात बघा. त्यावेळेस बलबन काय म्हणतो, आय एम द शॅडो ऑफ गॉड, मी देवाची सावली आहे. तर अल्लाउद्दीन खिलजी काय म्हणतो, तर मी स्वतःच देव आहे. म्हणजे आपल्याला अल्लाउद्दीन खिलजीचे आपल्याला बाजार सुधारणा बघायचे आहेत बघा, वेगळ्या प्रकारचे खडे सैन्य म्हणजे स्टँडिंग आर्मी, जसं आपल्याला बघा आजच्या काळात पण आपण बघायला गेलो तर काही आपलं सैन्य जे असतं बघा ते बॉर्डरवर असो किंवा इंटरनल सतत परेड करून तयार असतं, युद्धाच्या तयारीत असतं. युद्ध सदृश्य परिस्थिती कधीही एखाद्या देशावर ओढवल्यानंतर ते सैन्य जे तयार असतं तशी जी कल्पना आहे ते अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून जास्त सुरू झालेली दिसते बघा. कारण त्या काळात मिलिटरी स्टेट होतं बघा, म्हणजे सगळं जे प्रशासकीय भाग जो होता सगळं लष्करी प्रशासनातूनच सगळ्या गोष्टी चालत होत्या. त्याच्यातनं आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आपण ही तुलना का केली तर गुप्ता काळात पण राजाशी देवासोबत तुलना करताना दिसते आणि बलबन किंवा तुघलकांच्या किंवा खलजीच्या काळात पण आपल्याला त्याच पद्धतीनं दिसतं बघा. अल्लाउद्दीन खलजीनं किंवा मोहम्मद बिन तुघलकांना जे आहे बघा मौलवी किंवा मौलाना यांचा कोणताच हस्तक्षेप मान्य केला नव्हता बघा. राजकीय प्रशासन चालवत असताना किंवा प्रशासन चालवत असताना डायरेक्ट बाजूला सारलं होतं बघा. त्याच्यावरचा प्रश्न पण आपल्याला आलेला होता बघा. म्हणजे आपल्याला सगळ्या अँगलनं जर बघायला लागलं प्रश्न काय स्वरूपाचे येतात मध्ययुगीन भारताचे, प्राचीन भारताचे आणि आधुनिक भारताचे, यातले प्रश्नांचं नेचर कसं असतं आणि त्याच्यामध्ये आपण काय उत्तर काढतोय हे महत्त्वाचं आहे बघा. उत्तर योग्य पद्धतीनं आले पाहिजेत बघा तर मार्क्स चांगले मिळतील बघा. मार्क्स चांगले मिळण्यासाठी आता ह्या वेळेस पण आपल्या जवळजवळ हिस्ट्रीतनं 5 विद्यार्थी झालेत बघा. 5 विद्यार्थी झालेत. हायएस्ट 204 मार्कापर्यंत विद्यार्थी गेलेत बघा आउट ऑफ 300. तर आणि पेपर 1लाच किती आहे, पेपर 2ला किती आहे बघा 126 आहेत बघा. पेपर 1ला 65 आहेत बघा. म्हणजे आपल्याला जर आपण तयारी योग्य केली, आता ह्याच्या अगोदर पण आपला एक विद्यार्थी होता त्याला 212 मार्क होते हायएस्ट आणि 134 पेपर 2ला होते आणि 82 पेपर 1ला होते. म्हणजे विचार करा आपल्याला काय पद्धतीचं प्रिपरेशन करण्याची गरज आहे बघा. सेटला थोडंसं कम्पॅरेटिव्हली नेटच्या तुलना जर केली तर सेट थोडंसं सोपं वाटतं बघा. काय म्हणतात, सेट थोडंसं सोपं वाटतं कारण काय एवढं व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स किंवा डेप्थ ऑफ क्वेश्चन्स नाही. जेवढे नेटला क्वेश्चन्स तुम्हाला खूप डिटेल जाताना दिसतात बघा, की जोड्या लावायचे 10-15 प्रश्न दिसतात किंवा काय म्हणतात त्याच्यानंतर क्रोनॉलॉजीचे 10-15 प्रश्न दिसतात. तसंच सेटला तो पॅटर्न आणि नेटला एक पॅटर्न ठेवलाच नाही, कोणताच एक पॅटर्न ठरलेला नाही आहे. पॅटर्न प्रत्येक परीक्षेच्या वेळेस वेगळा येतोय बघा. म्हणजे तुम्ही बघितला जूनच्या पेपरमध्ये 28 जूनला जे झाले त्याच्यातला पॅटर्न वेगळाच आहे आणि जानेवारीत जो पेपर झाला त्याचा पॅटर्न वेगळाच आहे. त्याच्या अगोदर जर ऑगस्टमध्ये झाला तर त्याचा पॅटर्न वेगळाच आहे. क्वेश्चन पॅटर्न हे अपडेट होताना दिसतात बघा. म्हणजे तुम्ही एकाच पॅटर्नवर अवलंबून राहून त्याच्या आधारे तुम्ही असं क्लेम नाही करू शकत की मी याच्या आधारे परीक्षा मी पास होईल. त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे बघा, जुने प्रश्न सोडवायचे त्यातनं ज्या काय म्हणतात ना काही तुम्हाला हिंट्स मिळतात की कशा पद्धतीचा अभ्यास करा, त्या पद्धतीनं अभ्यासाचं रिव्हिजन करायला पाहिजे. म्हणजे आता बघा किती आज 23 सप्टेंबर आहे बघा. 23 सप्टेंबर आहे म्हणलं तर डिसेंबरला नेट राहील बघा. डिसेंबर नेट म्हणजे जवळजवळ 3 महिन्यापेक्षा बी कालखंड कमी राहिलेला आहे बघा. जे 90 दिवस त्यातल्या दिवाळीत तुम्ही काही कमी जास्त काढले तर ते आणखी खाली येईल बघा. बरोबर, तर त्यानुसार पण तुम्ही तयारी करायला पाहिजे. काय पद्धतीनं आपल्याला रिझल्ट आला पाहिजे बघा. कारण नेट दिल्याशिवाय तुम्हाला PhDला ॲडमिशन टाकता येत नाही. नेटमध्ये तुमचं PhD ॲडमिशनसाठी पण झालं पाहिजे किंवा नेटसाठी झालं पाहिजे किंवा GRFसाठी. ह्या 3 कॉलम आपल्याला रिझल्टचे दिसतात. त्यापैकी 3ही कॉलममध्ये असलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण एका कॉलममध्ये तर कमीत कमी तुम्हाला PhDसाठी असलं पाहिजे बघा. ज्यांचं वय 30पेक्षा कमी आहे अशा लोकांनी तर नेट GRF या दृष्टिकोनातूनच तयारी चांगली करायला पाहिजे बघा. जवळ जसं 22ला 23ला पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा 24ला झालेलं आहे, 23ला झालेलं आहे, 20ला झालेलं आहे, 21ला झालेलं आहे. जे म्हणजे 95 नंतर जे जन्मलेले आहेत अशा लोकांनी, ज्यांचं MA झालेलं आहे 5-7 वर्ष झालेलं आहे, त्या लोकांनी तर जास्त जाणीवपूर्वक त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. GRF घेतल्यानंतर मग तुम्हाला कोणत्या कोणत्या विद्यापीठातून PhD करता येऊ शकते. म्हणजे महाराष्ट्रातले तर विद्यापीठं आहेत पण महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला कुठं जाता येऊ शकतं का, त्याचा बी अंदाज घ्यायला पाहिजे बघा. कारण हिस्ट्रीला स्कोप आहे, फक्त तो स्कोप तुम्हाला माहिती असला पाहिजे बघा. स्कोप आहे पण तो माहिती असला पाहिजे. ओके, चला पुढं काय बघा, हे राजाचं कर्तव्य आहे. काय बघा, युद्ध आणि शांतता हे जे धोरण आहे, हे धोरण ठरवण्याचा जो अधिकार आहे हा राजाचा असलेला दिसतो.
समुद्रगुप्ता हा आपल्याला काय म्हणलं जातं की दक्षिण पथ याबद्दल आपल्याला वेगळं धोरण आहे समुद्रगुप्ताचं, उत्तर पथासाठी वेगळं धोरण आहे, आटविक म्हणजे जंगल जे वनातले असणारे राजे त्यासाठी वेगळं धोरण आहे. स्वतःच्या देशातील किंवा स्वतःच्या प्रदेशातील लोकांना परकीय आक्रमणापासून वाचवणे हे राजाचं प्राथमिक कर्तव्य आहे. बघा, प्राथमिक कर्तव्य. मग आपलं काय प्राथमिक कर्तव्य? मग अशा ज्या काही लाईन्स आहेत त्या लाईन्स आपल्याला अंडरस्टँड करून ठेवायच्या. बघा, त्याच्यावर समजा एक क्वेश्चनचा टाईप आहे बघा आपल्याकडं, असर्शन आणि रिझन या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये अशा प्रकारचं ॲनालिसिस तुमचं की ॲनालिटिकल ॲबिलिटी तुमची वर्क करते. ॲनालिटिकल समजून घेण्याची जी क्षमता आहे ती वाढवली गेली पाहिजे. एखादा विषय समजलेला आहे तर तो काय काय समजलं आहे त्याचे पण अंदाज बांधता आला पाहिजे, आणि जे नाही समजलं त्याच्यावर वारंवार रिवाईज करून ते समजून घेतलं पाहिजे. बघा, कारण बघा 180चा GRFचा कट ऑफ आहे ओपनचा, 180 का 88चा काहीतरी, तर मग आपल्याला किती आहे ते बघायला पाहिजे. आता ज्याने दिलेला पेपर आहे त्यांनी कट ऑफमध्ये तुमच्या मार्कामध्ये किती अंतर हे तपासून बघितलं पाहिजे. बघा, तुम्ही PYQ जर केले 10 वर्षाचे तरी तुमचा रिझल्ट यायला पाहिजे. बघा, कारण PYQच्या आधारे तुम्हाला प्रश्न रिपीट जरी नाही झाले तरी येणाऱ्या मार्कापैकी 10 मार्क तर तुमचे प्रत्येक पेपरला वाढतील. बघा, कितीचा तुमचा डिफरन्स आहे तो बघायला पाहिजे. किंग वॉज टू लीड द आर्मी इन केस ऑफ वॉर. युद्धाच्या काळामध्ये राजा हा युद्धाचं नेतृत्व करणार किंवा, आणि हे समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसरा म्हणजे कोण? विक्रमादित्य, ज्यानं शकांना पराभूत केला असा तो शकारी. शकारी म्हणजे चंद्रगुप्त दुसरा. या दोघांनी तर दाखवूनच दिलं की राजानं युद्धामध्ये नेतृत्व केलेलं दिसतं. द किंग वॉज ऑल्सो एक्सपेक्टेड टू सपोर्ट ब्राह्मण आश्रमण अँड ऑल अदर हू नीडेड देअर प्रोटेक्शन. या राजानं जे काय म्हणतात ब्राह्मण आहेत, श्रमण आहेत किंवा बाकी लोकांच्या लाभे संरक्षण दिलं पाहिजे, हे त्याचं कर्तव्य मानलं जातं. He was also supposed to venerate, learn and religious people and give them every possible help. जे शिक्षित आहेत, जी काय म्हणता येईल की विद्या प्राप्त आहे वेगवेगळ्या पद्धतीनं, तर त्यांना त्या प्रकारची मदत ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी दिली पाहिजे जसं शक्य आहे तशी. ॲज अ सुप्रीम जज ही लुक आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस अकॉर्डिंग टू रिलिजियस परसेप्शन अँड एक्झिस्टिंग कस्टम्स. त्या काळात असलेल्या रूढी परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालय, जसा न्यायाधीश आज भारतात आपण म्हणतो तसं त्या काळातल्या ज्या काही कायदा असेल किंवा शिक्षा असेल त्याबद्दलचा अंतिम निर्णय राजाला देत असताना त्याबद्दल बघितलं पाहिजे. आणि जस्टिस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे न्याय प्रशासनामध्ये सुद्धा लक्ष घातलं गेलं पाहिजे. इट वॉज द ड्युटी ऑफ किंग टू अपॉइंट सेंट्रल अँड प्रोव्हिन्शियल ऑफिसर्स. राजाचं आणखी एक कर्तव्य आहे केंद्रित आणि राज्यातल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या नेमणुका करणं. आपल्याला आता एक प्रश्न विचारला, काय बाबा पेपर 1 मध्ये तुम्हाला विचारला, पेपर 1 मध्ये काय बघा पॉलिटी नावाचा एक घटक आहे बघा, पीपल्स एन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये पॉलिटीचे 1-2 प्रश्न राहतात, एखादा प्रश्न तर राहतोच 1-2. त्याच्यामध्ये जर समजा आपल्याला विचारलं, आपल्याला काय विचारलं बाबा किंवा भारताच्या उपराष्ट्रपतीची आता निवडणूक झाली म्हणून तुम्हाला विचारते बघा, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाची नेमणूक कोण करतं? कोण करतं बघा? शपथ कोण देतं? सॉरी, नेमणूक नाही तर शपथ कोण देतं? कारण हे निवडून येतात मग त्यांची नेमणूक म्हणजे शपथविधी होतो. कोण करतं बघा? जे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. कोण? व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द चेअरमन और चेअरपर्सन ऑफ काय म्हणतात ना, एल्डर असेंब्ली किंवा मोठं जे आहे बघा सर्वोच्च सभागृहामधले, सभागृहात 2 आहेत बघा, लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभेचे ते अध्यक्ष असतात. तर त्यांची जी आहे बघा शपथ जी दिली जाते ते राष्ट्रपती मार्फत दिली जाते. राष्ट्रपतीला कोण देतं? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कोण शपथ देतं? तर राष्ट्रपती देतात. ते दोघंच फक्त एकमेकाला देतात बघा, तर बाकी सगळा शपथविधी हा राष्ट्रपतींच्याच हस्ते होत असतं, ते स्वतः देत असतात बघा. It was the duty to appoint his central and provincial officers. The Prayag Prashasti as well as Apratigya type of coins of Kumargupta I to appointment of successor to the throne by the reigning king. An important political development of this period was the continuity of various kings in their region once they had accepted the suzerainty of Gupta, and the Gupta king would not interfere with the administration of such region. एकदा जर एखाद्याची नेमणूक केली त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप राजा हा करणार नाही. की आपण राजाबद्दल समजून घेतलं बाबा काय काय आहे राजाची भूमिका. साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ अधिपती असे
आणि राजपद हे कसं आपण पहिलं वंश परंपरागत आपल्याला असलेलं दिसतं. त्यामध्ये आपल्याला काय त्याला ईश्वर मानत असतं. ईश्वर, आता ईश्वर म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा ईश्वराला मानणाऱ्यामध्ये पण दोन गट आहेत. म्हणजे कशामध्ये दिसतात तुम्हाला मध्ययुगीन ह्याच्यामध्ये. एक तर नास्तिक त्याला काय म्हणतात की नास्तिक नाही, एक आहे बघा निर्गुण परंपरा आणि सगुण परंपरा. सगुण परंपरेमध्ये जे आपल्याला दिसतं की बाबा देवाला एक फॉर्म आहे आणि त्या फॉर्ममध्ये आपल्याला देव दृश्य स्वरूपात दिसतो. निर्गुण परंपरा म्हणजे काय बाबा ज्यामध्ये आपल्याला देव हा आहे, फॉर्म आहे, पण त्याला असा ठराविक एखादाच असा देव आहे, अस्तित्वात आहे, पण त्याला असं ठराविक एका साच्यात बसवता येते. निर्मिक कोण कबीर मानणारे किंवा फुले कोण निर्मिकाला मानतात बघा, तसं आपल्याला दिसतं बघा. गुप्त सम्राट व राजे स्वतःचे श्रेष्ठत्व प्रदर्शित करण्यासाठी विक्रमादित्य, महाराजाधिराज, परम भारद्वाज, परम दैवत, सम्राट, परमेश्वर वगैरे पदव्या घेत असत. राजा अनियंत्रित असला तर त्यांच्यावर अनेक नैतिक बंधने होती. म्हणजे राजानं कसं राहावं या पद्धतीची नीती नियमावली आपल्याला असलेली दिसते. मंत्रिमंडळ, धार्मिक व सामाजिक चालीरीती, प्रजा यांचे दडपण राजावर राहत असे. गुप्त सम्राटाने आपल्यासमोर काही आदर्श ठेवले असून त्यानुसार त्यांची वर्तणूक असे ते सुसंस्कृत होते. गुप्त सम्राट जसे महान विजेते होते तसेच ते थोर विद्वान सुद्धा होते. म्हणजे एकाच वेळेसला ते वॉरियर पण होते आणि दुसऱ्याच बाजूला वॉरियर अँड विनर ऑल्सो अँड द अदर पार्ट दे आर द स्कॉलर ऑल्सो. विक्रम, विद्वत्ता, रसिकता यांचा त्रिवेणी संगम अनेक गुप्त सम्राटात झालेला दिसून येतो. राजपुत्रांनाही राजकारण्याचे राज्यकारभाराचे योग्य शिक्षण दिले जात होते. बहुधा ज्येष्ठ राजपुत्रास युवराज बनवण्यास किंवा वारसदार म्हणून बनवते, पण त्याच्यानंतर ते वारसायुद्ध होत असे. वारसायुद्ध होऊन मग ज्याला जो लायबल आहे तोच सत्तेवर येताना दिसतो. तरी सर्वश्रेष्ठ आपण बघितलंय बघा, पुरुगुप्त आणि स्कंदगुप्ताची स्टोरी बघितलेली आपण. पुरुगुप्तनं सत्ता ताब्यात घेतली, परत त्याला हुसकावून लावून मग स्कंदगुप्ताने घेतलेली. आणि पुरुगुप्त वॉज एल्डर सन ऑफ द कुमारगुप्त फर्स्ट. लहान मोठी कामे स्थाने देण्यात येत असत. त्यांची राज्यपालपदे नियुक्ती करण्यात येईल. राजाप्रमाणे राजपुत्र सुद्धा मोहिमांचे व युद्धाचे नेतृत्व करीत असत. मग त्याच्यानंतरचा आलेला भाग आहे बघा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मंत्रिमंडळ आणि त्यांचे अधिकारी. राजाचे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि त्याचे असणारे अधिकारी. कोण आलेलं आहे बघा, अचल आतराम, रोहिदास, गुड आफ्टरनून. पुढे काय बघा, गुप्ता इन्स्क्रिप्शन आर नॉट व्हेरी क्लिअर अबाउट द हायरार्की ऑफ मिनिस्टर्स. गुप्ता अभिलेखांमध्ये ते जे प्रशासकीय उतरण होते त्याबद्दलची स्पष्टता सांगण्यात आलेली नाही. देयर इज नो डाऊट दॅट किंग यूज टू टेक काउन्सिल ऑफ हिज मिनिस्टर्स अँड इश्यू रिटर्न इन्स्ट्रक्शन टू ऑफिशियल्स ऑन ऑल इम्पॉर्टंट मॅटर्स. सगळ्यांना लिखित स्वरूपामध्ये काही सूचना देत आपल्याला असताना दिसते. द मिनिस्टर ऑफ ऑफिस वॉज परहॅप्स हेरिडिटरी, काय अनुवंशात्मक असणार किंवा पिढी दर पिढी चालणार. फॉर एक्झाम्पल, उदयगिरी इन्स्क्रिप्शन ऑफ टाइम ऑफ चंद्रगुप्त सेकंड इन्फॉर्म्स दॅट वीरसेन सभा द मिनिस्टर ऑफ वॉर अँड पीस. कुठला आहे बघा, उदयगिरी इन्स्क्रिप्शन. उदयगिरी इन्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला जी काय म्हणता येईल की वीरसेन सभा वॉर अँड पीसची असणारी जी काय आहे त्याच्याबद्दलची माहिती दिसते. होल्डिंग ऑफ ऑफिस बाय हिज इनहेरिटन्स, पिढ्यांना चालत आलेला किंवा अनुवंशात्मक चालत आलेला जो वारसा त्याच्यात आलेला दिसतो. Though the supreme judicial power were vested in the king, he was assisted by महादंडनायक. म्हणजे न्यायासाठी आपल्याला महादंडनायक असल्यावर दिसतो. महादंडनायक द चीफ जस्टिस. In the provinces, this work was entrusted to the उपारिक. त्याच्यानंतर आपल्याला उपारिक आहे. इन डिस्ट्रिक्ट विषयपती उपारिक आहे. त्याच्यानंतर विषयपती आहे. इन विलेज हेडमन द विलेज एल्डर्स यूज टू डिसाइड द पेटी केसेस. मग ग्रामीण स्तरावरती काय म्हणतात की ज्या काही केस कोर्ट कचेरी असेल काय अडचणी असतील तर त्या ग्रामीण म्हणजे आपल्याला पंच म्हणतो आपण बघा त्या पद्धतीनं ते त्याबद्दलचं कामकाज चालवत असावे. The Chinese traveler Fayan said the capital punishment was not given at all.
पण हे आपल्याला तेवढंही खरं नाही आहे बघा. तेव्हा कोणत्याच प्रकारची शिक्षा कॅपिटल पनिशमेंट आपल्याला दिली जात नव्हती, असा फायन नावाचा चिनी प्रवासी सांगतो. पण वास्तविकता खरं आहे का आपण बघितलं पाहिजे. कारण फायरनं काय बघितलं, जेवढं बघितलं त्यानं लिहिलं, पण त्याला माहिती जेवढं करून दिलं तेवढं बी त्यानं लिहिलं. म्हणजे त्याला मुळात भारतीय भाषा येत होती का त्या काळातली, हा मेन मुद्दा आहे बघा. आणि आपल्याला पनिशमेंटचं आपल्याला ह्याच्यातपासून सांगितलेलं आहे, कुठं स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं काय शिक्षा दिली जावी, कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा, त्यातनं वर्णानुसार पण डिफरन्स आपल्याला असलेला दिसतो, जे अशोकानं परत नष्ट केलेला जातो. देअर वेअर सम अदर हाय ऑफिसर्स, फॉर एक्झाम्पल महाप्रतिहार, काही उच्च अधिकारी, चीफ ऑफ द प्लेस गार्ड, पॅलेस गार्ड, पॅलेस गार्डचा प्रमुख आहे बघा महाप्रतिहार, काय चीफ ऑफ पॅलेस गार्ड, चीफ ऑफ द palace guard. The pratihar regulated ceremony and granted the necessary permit for admission to the royal presence. आपल्याला अधिकारी लक्षात ठेवा, प्रतिहार नावाचा अधिकारी लक्षात ठेवा. हा कसा आहे बघा, वेगळ्या सेरिमनी जे आहेत, सण उत्सव यासाठीचा जो नियमन करायचा किंवा आवश्यक असणारी परवानगी द्यायचं काम या प्रतिहार नावा अधिकारीकडे असलेलं दिसतं. देअर वर एक्झिस्टेड एप्सोनाइज सिस्टीम ॲज वेल ॲज इन द अर्लियर पिरियड. म्हणजे काय, गुप्तहेर व्यवस्थाही आपल्याला त्या काळात असलेली दिसते. द लँड ग्रँड इन्स्क्रिप्शन ऑफन मेन्शन द्युतक, द्युतक हा पण अधिकारी असलेला. असोसिएटेड टास्क ऑफ इम्प्लिमेंटिंग गिफ्ट्स वेन गिफ्ट्स ऑफ लँड वेर मेड टू ब्राह्मण और श्रमणा. म्हणजे ब्राह्मण आणि श्रमणांना किंवा अदर लोकांना जे भूमिदान केलेलं आहे याचं प्रॉपर जे काय आहे ते कसं केलं जातं हे समजून घेण्यासाठीचा अधिकारी आहे द्युतक नावाचा अधिकारी आहे बघा. या अधिकाऱ्यामार्फत ते केलं जात होतं. त्यामध्ये काय बघा, राजाला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ असे, मंत्रिमंडळा मंत्रिपरिषद अथवा महामंत्रिमंडळ असे नाव होते. प्रधानमंत्र्यास मंत्री मुख्य म्हणून म्हणत असत, इतर मंत्र्यांना मंत्री किंवा अमात्य म्हणत. मंत्रिपद वंश परंपरागत असले तरी काय, मंत्रिपरिषद वंश परंपरागत असले तरी काय म्हणता येईल त्याच्यामध्ये, सम्राटाला मंत्र्याची नियुक्ती व वियुक्ती म्हणजे काढण्याचा किंवा ठेवण्याचा नियुक्ती करण्याचा अधिकार असे. मंत्र्यावर निरनिराळ्या जबाबदारीची कामे सोपवली जात व नियुक्ती करण्याचा राजे स्वतः काय म्हणता येईल त्याला मध्ये, राजा व मंत्री स्वतः युद्धात भाग घेत असत. राजा हा मंत्री स्वतः युद्धात भाग घेत असे. त्यामध्ये आपल्याला काय, राज्यकारभाराच्या सोयीसाठी केंद्रीय प्रशासनाचे अनेक विभाग पाडले गेले होते. म्हणजे एकच नाही तर अनेक ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये विभाग पाडून त्याची सुरुवात केलेली होती. म्हणजे जेणेकरून प्रशासन चालवणं अधिक सोयीस्कर आणि अधिक सोपं होईल यासाठी, काय अधिक प्रशासन चालवण्यासाठी सोयीचं होईल या पद्धतीनं प्रत्येक खात्यावर श्रेणीबद्ध अधिकारी वर्गाची नियुक्ती केली होती. अधिकारी वर्गाची नियुक्ती आपल्याला केली गेलेली दिसते. प्रत्येक खात्याच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यास कुमार अमात्य म्हणलेले, प्रत्येक खात्याच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यास कुमार अमात्य म्हणलेले. त्याच्यानंतर ते बघा लष्कर आहे बघा, लष्कर केंद्रित प्रशासन. गुप्ता मस्ट हॅव हेड अ बिग आर्मी ऑर्गनायझेशन. लष्कराचं मोठं संघटन आपल्याला असलेलं दिसतं. ॲट द टाइम ऑफ किंग at the time of war the king led his army, but ordinarily there was a minister called as Sandhi Vigrahaka. Sandhi Vigrahaka. Sandhi Vigrahika. Minister in charge of peace and war was held by the group of high officers. त्याला अनेक बाकीच्या मंत्र्यांचा सहवास असायचा. The officials titles Mahabalaधिकृत occurs in many inscription. Mahabalaधिकृत, Mahabalaधिकृत occurs in many inscription. पिलुपती हेड ऑफ एलिफंट्स. पिलुपती म्हणजे काय बघा, इथे लिहितो बघा, पिलुपती या अधिकाऱ्याचं काय बघा लिहून देतो, ते लिहून ठेवा. हेड ऑफ एलिफंट्स, हेड्स ऑफ एलिफंट.
परत नरपती, हेड ऑफ फूट सोल्जर, नरपती, ह्यावर प्रश्न आलेला आहे बघा. नरपती काय आणि पिलोपती काय. हेड ऑफ फूट सोल्जर. हेड ऑफ फूट सोल्जर, पॉसिबली वर्क अंडर हिम, त्याच्या अंतर्गत काम करत. द आर्मी वॉज पेड इन कॅश अँड इट्स नीड वेअर लुक आफ्टर बाय ऑफिसर इन चार्ज ऑफ द कॉल्ड रण भंगारिका, भंडगारिका. हा यांच्या ज्या काही गरजा आहेत, काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्याला अधिकारी कुठला आहे बघा, रण भांडगारिका, हा अधिकारी आपल्याला त्याला काही अडचणी ज्या आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेण्यासाठी किंवा त्याबद्दलचा इन्चार्ज ऑफिसर आहे आर्मीचा बघा. रण भांडगारिक बघा. Among the other duties of these officers to supply of offensive and defensive weapons such as battle axe, म्हणजे युद्धामध्ये आवश्यक असणारे शस्त्रसाठा किंवा असणारे शस्त्र यांचीही आपल्याला पुरवठा करायचं काम या अधिकाऱ्याकडे असलेलं दिसतं. त्यामध्ये आपल्याला बॅटल ॲक्स आहेत, म्हणजे युद्धातल्या कुऱ्हाडी आहेत, बोज आहेत, ॲरोज आहेत म्हणजे भाला आहे म्हणतात ना, बाण आहे, त्याच्याबरोबर स्पियर पाईक्स आहेत, तलवारी आहेत आणि लॅन्सेस आहेत, जॅव्हलिन आहे, जॅव्हलिन म्हणजे भाला आहे, जॅव्हलिन्स भाला फेक म्हणतो आपण त्याला, तेही आपल्याला आलेलं. ॲरो म्हणजे बाण आहे बघा, भाला बाण ह्या गोष्टी पुरवण्याचं काम पण आपल्याला रणभांड गारिका नावाचा अधिकारी या ठिकाणी करताना दिसतो. ओके, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पुढे बघा. लष्करीमध्ये काय बघा, गुप्ताजवळ शक्तिशाली विशाल लष्कर होते. पायदळ, घोडदळ, हत्ती, आरमार, शिवबंदी हे लष्कराचे 5 प्रमुख विभाग होते. प्रत्येक विभागावर श्रेणीबद्ध अधिकारी वर्ग नेमला होता. सेनापती, महासेनापती, अश्वपती आपण बघितला आता, महाअश्वपती, पिलुपती पण बघितला, महापिलुपती आहे. त्यानंतर बलाधिकृत आपण तो बघितला, महाबलाधिकृत, संधी विग्रहिक म्हणजे जो वॉर अँड पीसचा असणारा मिनिस्टर्स आहे, महासंधी विग्रहिक वगैरे अधिकाऱ्यांचा उल्लेख गुप्तांच्या आलेखात किंवा शिलालेखात आढळतो. शिवाय साम्राज्याच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी खास अधिकारी नेमले होते. तसेच रस्त्यांच्या रक्षणासाठी व सैन्याला स्वारीच्या वेळी मार्ग दाखवण्यासाठी मार्गपती नावाचे अधिकारी असत. म्हणजे एखाद्या जर अडचण आली सैनिकांना तर त्यासाठी जो मार्ग दाखवायसाठी त्याला बी नाव दिलेलं आहे बघा, मार्गपती. सैन्यात सर्वांना शूद्रांना सुद्धा प्रवेश मिळेल. सैनिकांना नगद वेतन मिळत असे, म्हणजे कॅश स्वरूपामध्ये, पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांना वेतनाची जी काही देवाणघेवाण होत असे बघा, किंवा त्या स्वरूपात त्यांना दिलं जात असे, पैशाच्या स्वरूपात त्यांची पगार ही केली जात असे. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं बघा महसूल प्रशासन बघा. लेट्स वी विल टॉक अबाउट द रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन. आपण बघितलं होता लष्करी मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन, रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन त्याला बघा महसूल प्रशासन किंवा अर्थ प्रशासन. The land revenue was the main source of the state income besides the fine. म्हणजे जमीन महसूल हा उत्पन्नाचा एकमेव मार्ग, त्याशिवाय दंड पण होता. इन समुद्रगुप्त टाइम वी हियर ऑफ एन ऑफिसर गोपसरी मीन वर्किंग ॲज अक्षपतालधिकृत. हिज ड्युटी वॉज टू एंटर न्यूमरस मॅटर इन अकाउंट रजिस्टर्स. यामध्ये वेगळ्या घटकांची नोंद आपल्याला त्या खात्यामध्ये नोंद करायची. त्यात रिकवर रॉयल ड्यूज फ्रॉम द सिक्युरिटीज ऑफ सर्वंट. त्याचे जे सेवक आहे त्यांच्यावरून जो काही दंड राहिलेला आहे किंवा राहिलेला आहे, ड्यू राहिलेला आहे, ड्यू त्यातनं गोळा करायचा. आणि चेक एम्बेडिजलमेंट अँड रिकवर फाईन्स फॉर लॉस टू निग्लेक्ट ऑर फ्रॉड. त्याच्यावर फंड जो काही दंड आहे, दंड तोही वसूल आपल्याला या ठिकाणी करताना दिसत. दंड सुद्धा वसूल त्यामध्ये केलेला दिसतो. अनादर प्रॉमिनंट हाय ऑफिसर्स या ठिकाणचा अधिकारी जे बघा, अधिकाऱ्याचं नाव काय दिलेलं आहे बघा, गोपश्रमीन. तो वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतो. त्यानंतर पुस्तपाल नावाचा अधिकारी आहे बघा, पुस्तपाल रेकॉर्ड कीपर. इट वॉज हिज ड्युटी टू मेक इन्क्वायरीज बिफोर रेकॉर्डिंग इन ए ट्रान्झॅक्शन. Gupta King maintained a regular department for the proper service.
गुप्ता काय नियमित असं एक विभागच त्यासाठीच असणार होता, या सर्वेक्षणाचं नेमणूक किंवा माहिती ठेवणारा. प्रॉपर सर्वे अँड मेजरमेंट ऑफ लँड ॲज वेल एज फॉर द कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू. त्याचबरोबर महसुलांमधली पण आपल्याला नेमणुकीमध्ये किती महसूल आलेला आहे काय याची नोंद ठेवण्यासाठी असणारा अधिकारी. कमंडक नीतिसार सजेस्टेड दॅट कामांधकाचं नीतिसार यामध्ये आपल्याला याबद्दल सांगितलं. कामांधकाचे नीतिसार नावाचं पुस्तक आहे बघा, ते जोडायला मध्ये येईल. कामांधकाचं नीतिसार नावाचं पुस्तक काय बघा. किंग शूड टेक अ स्पेशल केअर ऑफ हिज ट्रेझरी. राजानं सांगितलेलं आहे काय कामांधका नीतिसारमध्ये की राजानं त्याच्या तिजोरीचं व्यवस्थितपणे संरक्षण केलं पाहिजे. का याच्यावर ते राज्य पूर्ण किंवा राज्य संस्था जे साम्राज्य आहे पूर्ण त्याच्यावर अवलंबून असतं. त्या कारणाने त्याचं संरक्षण करणं हे राजाचं प्राथमिक कर्तव्य आहे. बोथ कालिदास अँड ऑथर ऑफ नारद स्मृती. कालिदास आणि नारद स्मृतीतला जो लेखक आहे तोही सांगतो काय सांगतो, उत्पन्नाचा 1/6 भाग हा महसूल म्हणून दिला पाहिजे. उत्पन्नाचा 1/6 भाग हा राजाला काय महसूल म्हणून दिला पाहिजे. उत्पन्नाचा भाग हा दिला गेला पाहिजे. रॉयल रेव्हेन्यू म्हणून, रॉयल रेव्हेन्यू म्हणून. बिसाइड दिस देअर वॉज उपारिक विच वॉज लिव्हाइड इन क्लॉथ ऑइल अँड इट इज. जो वेगळ्या याच्यावरती कापड आणि तेलावर लावला जातो. when taken from one city to another, the organization of trader had to pay a certain commercial tax. शुल्क नावाचा कमर्शियल टॅक्स आहे बघा. शुल्क इज अ कमर्शियल टॅक्स. लिहितो बघा, या टर्म्स लिहून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारतात. शुल्क इज अ कमर्शियल टॅक्स. नॉन पेमेंट ऑफ which resulted in cancellation of right to trade and fine amounting to 8 times of original शुल्क. जर एखाद्यानं तुम्ही शुल्क दिलं नाही तर त्या बदल्यात तुमचा व्यापार करण्याचा अधिकार जर काढून घेतला जाईल तर त्याच्या 8पट जो शुल्क आहे ते तुमच्याकडून वसूल पण केला जाईल. म्हणजे तेवढं आपल्याला रिकव्हरी असलेली दिसते बघा. किंग हॅड अ राईट टू फोर्स लेबर. विष्टी हा प्रश्न विचारलेला आहे. एवढीच लाईन. विष्टी मीन्स काय आहे बघा. विष्टी म्हणजे काय असा प्रश्न एकदा विचारलेला आहे बघा. आठवतंय का बघा. बळी बळी and many other types of contribution. The king income from royal lands and forest was considered as personal income. Besides this, the king treasury had right to treasures in the form of coin hoard, jewels or other valuable objects discovered from below the earth accidentally, digging of mines and manufacture of salt. यामधनं मग खाणी उद्योग आहे, मीठ काढणे आहे, या मीठ निर्मिती याच्यावर पण आपल्या वेगळ्या प्रकारचे टॅक्स आपल्याला त्याच्यावर पण अवलंबून असलेले दिसते. ओके, काय म्हणलं त्याच्यामध्ये जमीन महसूल हेच सम्राटाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन होय. जमीन महसूलचा भागकर उद्रक असे नाव होते. भागकर, जमीन महसुलास भागकर असा शब्द वापरलेला दिसतो. जमीन महसुलासाठी भागकर. भागकर आपल्याला असा शब्द वापरला दिसतो का. गुप्त सम्राटाने शेतकऱ्यावर अधिक शेतसारा लादून त्यांची पुरवणी केली नाही. साधारणतः उत्पन्नाचा 1/6 1/6 शेतसारा घेण्यात येईल. महसूल धान्य किंवा रोख रकमेस देता येत असे. उपारिक, दश उपारिक, दंडिक, क्षेत्र प्रांतपाल, रज्जुक वगैरे अधिकाऱ्याकडे शेतसारा गोळा करण्याचे कार्य होते. शेतसाऱ्याशिवाय व्यापारी वस्तूवरील कर, जकाती, सरकारी मालमत्तेचे उत्पन्न, दंड, नजराणे, खंडण्या वगैरे इतर उत्पन्नाची साधने आपल्याला असते. व्यय हा सर्व पैसा राज्य कारभार, सैन्य व लोककल्याण यावर खर्च करण्यात येत असे. यातनं जो काही महसूल येत असेल तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उत्पन्नासाठी त्याचा वापर होत असताना दिसतो. ओके,
त्याच्यानंतर आपल्याला बघूया प्रोव्हिन्शियल अँड द काय म्हणतात डिस्ट्रिक्ट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. द होल एम्पायर वॉज डिवायडेड इन देश, राष्ट्र आणि भुक्ती. पूर्ण साम्राज्य जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं विस्तारित केले गेले दिसतं. देश, देश, राष्ट्र, भुक्ती. Inscription provide us with the names of certain bhuktis. In Bengal, we hear Punravardhan Bhukti, which correspondent to North Bengal. म्हणजे उत्तर बंगालसाठी शब्द आहे बघा पुंडरावर्धन. तर तिराभुक्ती, तिराभुक्ती तिराभुक्तीसाठी शब्द काय दिलेला आहे बघा, तर नॉर्थ बिहार. द भुक्तीज वेर गव्हर्न बाय द उपारिक. ह्या भुक्तीचं चालवत कोण असेल तर उपारिक नावाचा अधिकारी. गव्हर्न बाय द उपारिक, उपारिक डायरेक्टली अपॉइंटेड बाय द किंग. आणि ह्या उपारिकांची नेमणूक कोण करत असेल तर राजा डायरेक्टली करत असेल. राजा प्रत्यक्षपणेच त्यांची नेमणूक करताना दिसतो. कोणाचा? उपारिकांना. म्हणजे काय, उपारिकची नेमणूक राजा हा प्रत्यक्षपणे स्वतःच करताना दिसतो. बघा येते का, लक्षात येते का बघा. माळवामध्ये आपल्याला काय, बंधू वर्मन रुलिंग ॲज अ सबऑर्डिनेट टू कुमार गुप्ता फर्स्ट अँड पर्णदत्त वाज अपॉइंटेड ॲज अ गव्हर्नर इन सौराष्ट्र बाय स्कंदगुप्त. आणि ह्या पर्णदत्तची स्टोरी काय माहिती आहे का बघा. तुम्हाला काय माहित असेल तर सांगा, मी सांगतो. नाही तर मी तर सांगणार, कालच सांगितली होती बघा स्टोरी. पर्णदत्तची स्टोरी काय आहे. पर्णदत्तची स्टोरी काय माहित आहे का बघा. नसेल तर काय हरकत नाही, असेल तर सांगा, मी सांगतोच तुम्हाला. तर आहे बघा, पर्णदत्तानं जो सुदर्शन तलाव आहे, लक्षात घ्या, सुदर्शन जो तलाव आहे कुठला, सौराष्ट्रमधला, गुजरातमधला, त्याची दुरुस्ती केलेली दिसते बघा. त्याचा उल्लेख आपल्याला जुनागड इन्स्क्रिप्शनमध्ये आहे. जुनागड इन्स्क्रिप्शनमध्ये जो आहे, आणि जुनागडमध्ये जो असणारा जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलची माहिती आहे. स्कंदगुप्ताच्या काळातला कुमारगुप्ताच्या काळातला असणारा जो अधिकारी आहे, त्याचा जो अधिकारी राज्यपाल म्हणून किंवा तो अधिकारी आहे पर्णदत्त, त्यानं ते केलं होतं. आणि जो सुदर्शन तलाव आहे तो मौर्यांच्या काळात बांधला गेला होता. अपॉइंटेड बाय सौराष्ट्र गव्हर्नर, द प्रोव्हिन्स ऑर भुक्ती वॉज अगेन डिवायडेड इंटू डिस्ट्रिक्ट ऑर विषय. भुक्तीची परत आपल्याला विभागणी दिसते बघा. भुक्तीची खाली परत विभागणी आहे बघा. काय बघा, विषय, विषयमध्ये परत विभागणी आहे. विषयमध्ये विभागणी दिसते अंडर एन ऑफिशियल कॉड आहे. आणि त्यासाठीचा असणारा अधिकारी आहे बघा आयुक्त. आज पण आपल्याला आयुक्त दिसतं बघा, आयुक्त काज. आणि अदर केसेस विषयपती, काही ठिकाणी त्याला विषयपतीही म्हणलेलं आहे, आयुक्तास पण म्हणलेलं आहे बघा. आयुक्ताचा अर्थ विषयपती. His appointment was made by the provincial governor. Gupta inscription from Bengal shows that office adhikaran of the district head associated with itself representation from the major local communities like a Nagar Sreshti, head of the city merchants. व्यापाऱ्याचा शहराचा प्रमुख त्याला नगर श्रेष्ठी म्हणलेला आहे. सातवाह कारवान लीडर. प्रथम कुलिक, हेड ऑफ द आर्टिसन कम्युनिटी. प्रथम कायस्थ, कायस्थ कम्युनिटीचा प्रमुख. Besides them, there were the पुस्तपाल officials who work was to manage and keep records. पुस्तपाल म्हणजे ज्याची नेमणूक आहे, लेखन किंवा लेखापडी मेंटेन करायचं काम आपल्याला पुस्तपाल करावाचा अधिकार करताना दिसतो. द लोएस्ट युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वॉज द विलेज. सगळ्यात प्रशासनाचा सगळ्यात छोटा जो घटक आहे तो बघा, त्याला पुस्तपाल म्हणलेलं आहे. इन द विलेज देर वॉज कॉल्ड हेडमॅन, ग्रामपती और ग्रामाध्यक्ष. गावाचा जो प्रमुख ग्रामाध्यक्षावर ग्रामपती असं म्हणलेलं दिसतं. आपल्याला काय प्रांतिक प्रशासनामधली असणारी परिस्थिती आपण बघितली. त्यामध्ये काय बघा,
संपूर्ण साम्राज्याचे आपल्याला लहान मोठे प्रांत पडले, त्यावर राज्यपालाची नियुक्ती केली. राज्यपालांना भोगपती, उपारिक, राजस्थानी वगैरे नावे असत. प्रांतांना देश, प्रदेश, भुक्ती अशी नावे होती. प्रांतिक प्रशासन केंद्रीय प्रशासनाची छोटी आवृत्ती असे म्हणता येईल, मग त्याचसारखं असणार. आणि जिल्हा प्रशासन त्यामध्ये काय, जिल्ह्यांना विषय आणि भुक्ती वगैरे नावाने संबोधित असत. जिल्हाधिकाऱ्यास विषयपती किंवा उपारिक, आणि उपारिकाची डायरेक्ट नेमणूक आपण बघितली, राजा हा डायरेक्टली करत असे. मग तालुका प्रशासन त्या ठिकाणी आपल्याला ग्राम किंवा ग्रामाध्यक्ष, गावासाठी ग्रामती आणि किंवा ग्रामपती. तालुका व ग्राम प्रशासन जिल्ह्याचे तालुके पडले होते. तालुक्यांचे पूर, मंडळ, भोग व ग्राम असे विभाग होते. ग्राम हा प्रशासनाचा शेवटचा घटक होय. ग्रामिक हा ग्रामप्रमुख होता. नगर प्रशासनासाठी साम्राज्यातील मोठ्या नगरांचा कारभार पाहण्यासाठी नगरपालिका होत्या. नगरपालिकेच्या प्रमुखास नगररक्षक म्हणत. पाटलीपुत्र, उज्जैन या राजधान्यांच्या शहरी नगरपालिका असाव्यात. तसेच अयोध्या, देशपुरा वगैरे नगरास नगरपालिकांची व्यवस्था होती. गुप्त प्रशासनाचे सूत्रबद्ध सुसंबद्ध माहिती मिळत नसली तरी कालानुरूप योग्य अशी शासन व्यवस्था होती. However, Gupta inscription from North Bengal shows that there were other units higher than the village. In some cases, we find the references to Ashtakuladhikarana. Different categories of village mentioned as Gramikas or Kutumbis or Mahataras sent representative to these officials, which on various occasions function above the level of village. Besides agriculturalists, there were certain other groups in the village who followed such profession as carpentry, sutarkam, spinning, winkar, weaving, pot making or oil extraction, goldsmithery, husbandry. All these groups must have constituted a local institution or bodies which look after the affairs of village. The village disputes were also settled by these bodies. Help of a gram वृद्धिक किंवा विलेज एल्डर कडून हे आपल्याला प्रश्न सोडवले जात असावे. आपण यातले काय बघितले, पॉलिटी बघितली. पॉलिटीतला आणखी काही घटक आहे बघा, अजून तो बघूया बघा काय काय राहिलेलं आहे आणखी. प्रांतिक प्रशासन बघितलं. आता आपल्याला न्याय प्रशासन आपल्याला बघूया बघा. न्याय प्रशासनाची काय माहिती आहे आपल्याजवळ आहे बघा. काय बघा, महसूल आपण बघितलं. राजा स्वतः सर्वोच्च न्यायाधीश असला तरी अन्य कनिष्ठ न्यायालय होती. त्यातील न्यायाधीशांची नियुक्ती राजाकडून होई. न्याय व्यवस्थापनाच्या प्रमुखपदी महादंड नायक असे. न्यायासाठी काय, महादंड नायक असे. न्यायासाठी न्याय व्यवस्थापन म्हणतात. न्याय व्यवस्था महादंड नायक. न्याय व्यवस्थापनासाठी महादंड नायक आपल्याला अधिकारी त्या ठिकाणी असलेला दिसतो. महादंड नायक. त्यानंतर आपल्याला काय म्हणलं जातं, महादंड नायक झाल्यावर गुन्ह्याच्या स्वरूपावर शिक्षा दिल्या जात असत. अनाठाई कठोर शिक्षा फरमावल्या जात नव्हत्या. कायदेभंग करणाऱ्यांना दंडाची शिक्षा दिली जात होती. न्याय विलंब की विनाविलंब विनाशुल्क होता. काही इतिहासकारांच्या मते शिक्षा अत्यंत कठोर होत्या, पण हे मत ग्राह्य धरले गेले नाही. मुख्य न्यायाधीशात सर्वदंड नायक म्हणत, जो सगळ्यांचा प्रमुख न्यायाधीश त्याला सर्वदंड नायक असा शब्द वापरला गेलेला आहे. गुप्त काळात पंचपद्धती ज्युरी सिस्टीम होती. ज्युरी सिस्टीम म्हणजे 5-6 लोक असे बसणार आणि त्या सगळ्यांच्या बाजू ऐकून घेणार, मग त्याच्यावरती ते निर्णय दिला जाणार, ज्युरी सिस्टीम. साक्षीदार पद्धती, तुम्ही एक मूवी आलता बघा हिंदीमध्ये, तुम्ही बघितलं असेल बघा. कुठला होता बघा मूवी, त्याचं काय बघा, मला बी नाव आठवण बघ. अक्षय कुमारचा एक मूवी होता बघा. त्याच्यामध्ये जे लोक बसलेले असतात बघा, न्याय करत असताना त्यांची बाजू ऐकून घेतली जाते बघा. काहीतरी आहे बघा, त्याचं नाव आठवलं होतं बघा. मुंबईच्या बेसवर आहे बघा, काहीतरी आहे बघा. त्यामध्ये आपल्याला दिसतं बघा, जे ज्युरी सिस्टीम असलेले दिसते. म्हणजे काही मंडळ असते न्यायाच्या यातले वेगळे लोक त्यामध्ये असतात. गुप्त काळात पंचपद्धती होती व साक्षीदार पद्धती स्वीकारण्यात आली. म्हणजे साक्ष तुम्हाला तुमच्या गुन्ह्याबद्दल किंवा तुम्ही असणाऱ्या आरोपाबद्दल देता आले पाहिजे. उच्च कुलोत्पन्न व्यक्तीने सादर केले पुरावे ग्राह्य मानते
जात. कबली जबाब घेण्यासाठी गुन्हेगाराचा छळ करण्यास मान्यता होती. म्हणजे एखाद्याकडून जर सत्य वदवायचं असेल तुम्हाला त्याला मारहाण करण्याचा किंवा त्याला छळ करण्याचा अधिकार होता. अति कठोर शिक्षा दिल्या जात नव्हत्या. जाहीर चौकातही शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे अति कठोर नव्हत्या, पण तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला सुटकाही तेवढी नव्हती. हे आपल्याला ह्यात आले दिसतं. आता प्रांतिक प्रशासन या पुस्तकात काय दिलेलं आहे बघूया. काय म्हणालं आहे? गुप्त राजांचे प्रशासन साम्राज्यात केवळ शांतता सुव्यवस्था परकीय आक्रमणापासून संरक्षण करण्यापुरतेच नव्हते, तर समाज कल्याण साधण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. म्हणजे एकाच वेळा प्रशासन चालवणं एवढंच नाही काम, त्यातनं समाज कल्याण पण झालं पाहिजे, समाजाचं कल्याण गेलं पण झालं पाहिजे. त्यासाठी साम्राज्य विभाग पाहून विकेंद्रित प्रशासन व्यवस्था राबविण्यात येत होती. प्रत्येक विभागावरील प्रमुखास भोगपती म्हणत. विभागावरील जो प्रमुख होता त्याला भोगपती नावाचा शब्द आपल्या ठिकाणी आलेला दिसतो. भोगपती नावाचा शब्द त्यासाठी आलेला दिसतो. ह्या बहुत राजघराण्याशी संबंधित असे. भोगपतीने नियुक्त राजाकडून केली जात होती. प्रांताच्या प्रशासनास त्यांचे बरेचसे स्वातंत्र्य होते. प्रमुख कामामध्ये भोगपतीस राजज्ञेची अंमलबजावणी व प्रांतात बंडे अशांतता होणार नाही याची आपल्याला ती काही जी जबाबदारी या भोगपतीवर असायची. या भोगपतीवर ते जबाबदारी राहायची का कुठल्या ठिकाणी काय गोंधळ होऊ नये, अशांतता माजली जाऊ नये. काही जरी झालं तरी काय म्हणता येईल की कोणत्याच प्रकारची अशांतता त्या ठिकाणी माजली जाऊ नये. आता पाठीमागचा असणारा हा उद्देश होता भोगपती. त्यामध्ये कर वसुली करून राजाकडे पाठवणे व त्यातील काही भाग कटाक्षाने लोक कल्याणाची कामे करण्यासाठी वापरणे, अशी कामे त्याला करावी लागत. त्यांना स्थानिक प्रशासनामध्ये आपण बघितलं विषय आपण बघूया. स्थानिक प्रशासनातल्या काही नवीन टर्म्स या रेफरन्स बुकमध्ये दिसतात बघा. स्थानिक प्रशासन काही नवीन टर्म्स दिसतात बघा, ते बघूया आपण. काय दिसतंय बघा. प्रांताचे विभाजन छोट्या विषमध्ये केले जात होते. विषप्रमुखास विषपती यांच्या मदतीने अन्य अधिकारी नियुक्त केले. दक्षिण प्रांतात मंडळ हे जिल्ह्याचे नाव होते. दक्षिण प्रांतात मंडळ जिल्ह्याचे नाव होते. मंडळ हे जिल्ह्याचे नाव होते. त्याहून कोहम हे लहान घटक होते. त्यापेक्षा लहान घटक कोहम. प्रशासनाचा सर्वात लहान घटक ग्राम वर त्यावर ग्रामिक व भोजिक हे अधिकारी होते. ग्रामांचा कारभार पंचायत पाहत असे. स्थानिक प्रशासन पाहण्यासाठी असलेल्या सभेत निरनिराळ्या व्यवसायात संघटनाचा अध्यक्ष, धनी, प्रमुख व्यापारी, प्रमुख कारागीर यांचा समावेश होता. स्थानिक प्रशासन व्यवस्थेत बरीचशी अंतर्गत स्वायत्तता होती. सैन्य व्यवस्थेत आपण बघितलं काय काय होतं ते. आता पोलीस व्यवस्था बघूया. त्यातले आपल्याला पोलीस व्यवस्थेची काय आहे. पोलीस व्यवस्था काय आहे बघा. त्यामध्ये अंतर्गत शांतता सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने पोलीस व हेर विभाग अत्यंत कार्यक्षम होता. पोलीस प्रमुखास दंडपासिक असे नाव होते. दंडपासिक हा शब्द वापरला दिसतो. प्रमुखास दंडपासिक हा शब्द आपल्याला असलेला दिसतो. गुन्ह्याच्या स्वरूपावर शिक्षा अवलंबून होती. प्रशासनाच्या सर्व विभागावर हेरांची तीक्ष्ण नजर होती. चोऱ्यामाऱ्यांसारखे गुन्हे अभावानेच आढळत. गुप्त राजांचे प्रशासन व कार्यक्षम लोकहित दक्ष होते. अंतर्गत बंडखोरी व परकीय आक्रमण झाल्याची उदाहरणे होती. उत्कृष्ट प्रशासन व्यवस्थेमुळे साम्राज्याचा विकास आणि भरभराट झाली. लोक निर्भयपणे राज्य संचार करू लागत होते. गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प किंवा कमी प्रमाणात होते. सर्वसामान्य जनतेवर करांचा बोजाही माफक होता. 1/6 आपल्याला असलेला दिसतो. प्रशासनाच्या सहकार्यामुळे देशांतर्गत व परदेशी व्यापारास उत्तेजन मिळाले. साहजिकच साम्राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम झाली.
आणि गुप्ताच्या काळात फायन हा चिनी प्रवासी पर्यटनाच्या व बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या निमित्ताने तो आला होता. 401 ते 11 मध्ये संचार करीत आणि आपल्या प्रवास वर्णनात गुप्ता काळातील सामाजिक त्याचबरोबर आर्थिक राजकीय परिस्थितीचे वर्णन केलेले दिसते. वेगळ्या सामाजिक आर्थिक याचं वर्णन आपल्याला मुक्तपणाने केलेलं दिसतं. हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे बघा, प्रशासकीय भाग झाल्यानंतर आपल्याला जो आणखी एक काय बघा, हेर खातं बघायचं आहे. हेर खात्यात काय सांगितलेलं आहे बघा, थोडक्यात बघू बघा. हेर भाग साम्राज्यातील घडामोडीची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी शत्रूंच्या हालचाली कळण्यासाठी हेर खात्याची नेमणूक होती. म्हणजे हेर खातं. याशिवाय गुप्त साम्राज्यात अनेक अधिकारी प्रशासन खाते असले तरी काय म्हणलं की कंचुकी नावाने सेवक राजाच्या असत बघा. कंचुकी हा अधिकारी हेर खात्या संदर्भात हा हेर खात्या संदर्भात असणारा अधिकारी. हे झालं आपली पॉलिटिक्स. नाउ विल टॉक अबाउट द इकॉनॉमी ऑफ Gupta Empire. Okay. We will talk about the Gupta Empire. Economy of the Gupta Empire. प्रशासकीय मध्ये आपलं झालं. आता आर्थिक परिस्थिती म्हणजे कृषी आणि पशुपालन बघूया. काय बघा त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. कृषी आणि पशुपालन. ॲग्रिकल्चर मेन रिसोर्सेस काय बघा, जे जमिनीमध्ये उत्पन्न केलेलं आहे त्याच्यातनं जे जमीन महसूल आहे त्यातनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग पशुधनाचा असलेला दिसतो. काय मेजर पार्ट ऑफ द रेव्हेन्यू ऑफ द स्टेट ऑल्सो केम फ्रॉम द ॲग्रिकल्चर. महसुलाचा सगळ्यात मोठा भाग आहे तो जमिनीतनं येत होता. दिस ऑफ कोर्स डज नॉट मीन द ॲग्रिकल्चर वॉज द ओनली ऑक्युपेशन ऑफ द पीपल ऑफ द पीपल लिव्ह इन द विलेजेस. देअर वेअर अदर ऑक्युपेशन्स लाईक कॉमर्स अँड प्रोडक्शन ऑफ क्राफ्ट्स. वाणिज्य आणि व्यापारात नाही आपल्याला वेगळ्या गोष्टी आलेल्या दिसतात. त्यातले सामाजिक घटक पण त्यामध्ये असलेले गुंतलेले होते. दिस ऑल्सो मीन दॅट इन अन अर्लियर पिरियड पीपल लिव्ह इन फॉरेस्ट इन ॲग्रिकल्चर ट्रॅक्ट इन टाउन अँड सिटीज बट सर्टन चेंजेस हॅव स्टार्टेड टेकिंग प्लेस इन पॅटर्न ऑफ इकॉनॉमिक प्रोडक्शन. आर्थिक उत्पन्न निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळे सामाजिक घटक त्यासोबत जोडले गेलेले दिसतात. हायलाइट सम ऑफ चेंजेस इन द कोर्स ऑफ दॅट सिच्युएशन. काय गुप्त साम्राज्याची जनता सर्वसाधारणपणे सुखी समाधानी व समृद्ध होती. त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. कोणत्याच दैनंदिन गरजेच्या वस्तूची टंचाई नसल्यामुळे तोकडे उत्पन्न असलेल्या लोकांचे जीवनही समाधानकारक होते. लोक वस्त्र प्रावरणे चांगल्या प्रकारचे वापरत असत. उच्च काय म्हणलं त्यामध्ये, तरी लोक सर्व गुणसंपन्न होते. ते सर्व विनम्र सदाचारी उदार अंतःकरणाचे होते. अनेक सार्वजनिक कल्याणकारी उदार हस्ते दान करीत असत. सगळ्यात जो प्रमुख व्यवसाय आपल्याला शेती आहे. प्रमुख व्यवसाय हा शेती म्हणून आलेला असतो. प्रमुख व्यवसाय. Let us begin with the pattern of agricultural production. The concern of society which agricultural production is clear from the way the various aspects associated with the agricultural operation are mentioned in the sources of Gupta period. Various types of land are mentioned in the inscription. वेगळ्या प्रकारच्या जमिनी याचा उल्लेख आपल्याला वेगळ्या अभिलेखांमध्ये दिसतो. The various types of land mentioned in the inscription. Land under cultivation was called as a kshetra. Land under cultivation. कल्टिवेशनच्या अंतर्गत जे जमीन असणार त्याला काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी क्षेत्र म्हणलेलं आहे. कल्टिवेशनच्या अंतर्गत असणारी जी जमीन आहे त्याला क्षेत्र असा शब्द वापरलेला आहे. लँड अंडर कल्टिवेशन इज कॉल्ड एज क्षेत्र. लागवडीखाली असणाऱ्या जमिनीला क्षेत्र म्हणलेलं आहे. ते लिहितो
क्षेत्र असं बोललेलं आहे. क्षेत्र कशाला म्हणजे असे टर्म्स विचारले तर लँड नॉट अंडर कल्टिवेशन कॉल्ड एज अ खिल्ल और अपरत. जे जमीन लागवडीखाली नाही त्याला खिल्ल म्हणलेलं. खिल्ल और अपरहत. अपरहत और खिल्ल हा शब्द वापरला. The inscription give the impression that the uncultivated land was being regularly brought under cultivation. त्यातनं जमीन वारंवार लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला दिसतो. त्यानुसार जमिनीची गुणवत्ता, सॉइल फर्टिलिटी अँड यूज ऑफ विच इट वॉज पुट नॉट अननोन. म्हणजे लागवडीखाली त्याला बी आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. Different land resources, land measures were known in different regions. Although one cannot be certain what way exact measures was denoted by a term. In some areas, Nivartan was a term used for the measure of land, whereas in inscription of Bengal terms, Kulya Vyap and Dron Vyap were used. ही आपला टर्म निवर्तन जमिनीसाठीच वापरलेले शब्द आहेत बघा. वेगळ्या रिजनमध्ये वेगळे टर्म्स आहेत बघा. निवर्तन, निवर्तन जमीन मोजण्यासाठीच असणार आहे. जमीन मोजण्यासाठी निवर्तन आहे. त्याचबरोबर काय आहे बघा, कुलव्याप, कुल्यव्याप, कुलवाप और द्रोणवाप हे शब्द आपल्याला त्या ठिकाणी जमीन मोजण्यासाठी वापरले गेलेले. It is not possible to classify the region precisely according to the crops grown, but all the three major categories of crop, cereals like barley, wheat, paddy, different varieties of pulses, gram, and the vegetables, as well as cash crops like cotton and sugarcane, were known long before the Gupta period and continue to be cultivated. Of course, you should not assume that crops like maize and vegetables like potatoes or the tomatoes were known to the farmer of Gupta period. त्या काळातल्या शेतकऱ्यांना ही माहित होतं पोटॅटोज और टोमॅटोची लागवड करणं किंवा तीही आपल्याला ठिकाणी माहिती असलेलं दिसतं. काय काय माहिती होतं गुप्ता काळातल्या शेतकऱ्यांना ते आपल्याला बघितलं पाहिजे. कृषी, पशुपालन, शेती. शेती पशुपालन हा बहुसंख्य लोकांचा त्या काळात व्यवसाय होता. आपण बघितलं शेती करण्याच्या पद्धती, उपकरणे, इतर साधने यांच्यात बरीच वाढ झाली होती. गुप्त सम्राट शेती सुधारण्याकडे विशेष लक्ष पुरवित. कालवे, पाटबंधारे काढून शेतीला पाणी पुरवठा करीत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या सक्रिय सहकार्याशिवाय साम्राज्य टिकणे शक्य नाही हे मौर्याप्रमाणेच गुप्तांनी सुद्धा ओळखले. भरपूर उत्पन्नामुळे शेतकरी आपल्या त्या ठिकाणी सुखी असलेला दिसतो. काय भरपूर उत्पन्नामुळे शेती हाच व्यवसाय आपल्याला असलेला दिसतो आणि त्या अनुरोधाने अन्य व्यवसाय सुद्धा आपल्याला आलेले दिसतात. The concern of the society with agricultural productions is also reflected in the importance of given to irrigation. सिंचनामुळे त्याचं आणखी महत्त्व वाढलेलं आहे. सिंचन. इन द अर्लियर ब्लॉग सुदर्शन रिझर्व आपण तडाग म्हणलेलं सौराष्ट्रात जे दुरुस्त केलेलं होतं पर्णदत्तन जे मौर्य काळात बांधलं गेलं. दिस रिझर्व वॉज थरोली रिपेअर्ड वेन इट वॉज एक्स्ट्रीमली डॅमेज इन द टाइम्स ऑफ महाक्षत्रप. महाक्षत्रपाच्या काळात आणखी त्याचं नुकसान झाले होते. त्याची आपल्याला या ठिकाणी दुरुस्ती केलेली दिसते. कोणी? पर्णदत्त. रुद्रदमनच्या शिलालेखामध्ये त्याची माहिती मिळते. It was again severely damaged in the time of Skandagupta. Parnadatta, his newly appointed governor of Saurashtra, and the Parnadatta son Chakrapalita undertook the repair of the reservoir this time. Another method of irrigation was to draw water from well. म्हणजे विहिरीतनं पाणी काढायचं आणि त्याच्यातनंही पाणी पुरवठा करायचा, त्यातनंही सिंचन करायचं. The water to the field through carefully prepared channels, a mechanism possibly known before the Gupta period, was to tie a number of pots to a chain. The chain with the pots reached down to the water of the hull and making the chain and pots rotate. It was ensured that the pot would continuously fill with water and empty it. This mechanism was a घटी यंत्र. हा प्रश्न विचारलेला आहे. घटी यंत्र, water lifting device. It is called as a पाणी काढण्याचं यंत्र म्हणजेच घटी यंत्र. वॉटर लिफ्टिंग डिव्हाइस म्हणजेच पाणी काढण्यासाठी वापरलं गेलं जाणारं यंत्र, घटी यंत्र. त्यामध्ये काय आपल्याला म्हणता येईल? त्यामध्ये घटी यंत्र बाय मेकिंग द चेन अँड पॉट्स रोटेट. एक डावं टाकणार त्यातनं आपल्याला पाणी, पाटाचं पाणी जसं काढतात बघा बैल लावून, तसं आपल्याला घटी यंत्र दिसतं जे या प्रकारचं असतं.
आपल्याला हे आहे आणि असं खाली सोडलं जातं दोरं, याला जे घटी यंत्र म्हणलेलं आहे बघा. या बाजूला आपण म्हणलं ही अशी विहीर आहे बरोबर, ह्या प्रकारची विहीर आहे आणि या बाजूला आपण इकडे जमीन आहे, इथनं असं उभारून पाणी हे काढतोय आपण. ओके, इट वॉज इन्शुअर्ड दॅट द पॉट वुड कंटिन्यू टू फिल with water and empty. This mechanism was known as Ghatti Yantra, or Ghatti was the name used for pot. This type of mechanism also came to be known as Aragatta. Aragatta पण आहे बघा. In the Harshacharita of Banabhatta, which was a course of course written in the 7th century, is a very charming description of this cultivated field. याबद्दलची माहिती याच्या बाणभट्टाच्या लेखनामध्ये मिळते. कोणत्या कोणत्या प्रकारचे शुगर केन पीक येत होतं, वेअर बिंग इरिगेटेड विथ द हेल्प ऑफ घटीयंत्र. घटीयंत्राच्या आधारे त्याचं सिंचन केलं जात होतं. इन रिजन लाईक बेंगॉल, रेन वॉटर वॉज कलेक्टेड इन पॉन्ड्स अँड अदर टाइप्स ऑफ रिझर्वायर इन पेनिन्सुलर इंडिया. द टँक इरिगेशन बिकम ग्रॅज्युअली द नॉर्म. देअर वर द डिफरंट सिस्टम ऑफ इरिगेशन अँड द रोल ऑफ स्टेट वॉज ओनली मार्जिनल. राज्याची भूमिका ठिकाणी मार्जिनल असलेली दिसते. In providing irrigation and facilities to farmer, the farmer of course depended only on rainfall, and the importance of rainfall is underlined not only in the Arthashastra of Kautilya but also in the text written in the Gupta period. Gupta काळात पण ते आलेले दिसतात. The sources of Gupta period suggest that certain important changes were taking place in the agrarian society. The inscription from Bengal refer to sale of goods by district level, ॲडमिनिस्ट्रेशन टू इंडिव्हिज्युअल. मग काय काय त्यात नाही बघा, कॅश आहे किंवा गिफ्टमध्ये पण आपल्याला आलेलं दिसतं. पेईंग कॅश अँड मेड गिफ्ट्स ऑफ परचेस लँड टू ब्राह्मणास. ब्राह्मणांना ते गिफ्ट दिलेले दिसते बघा. हू आर एक्सपेक्टेड टू परफॉर्म वेदिक सॅक्रिफाईस ऑर टू बुद्धिस्ट ऑर जैन रिलिजियस इस्टॅब्लिशमेंट. बट लँड वॉज नॉट ओनली परचेस अँड गिफ्टेड. द प्रॅक्टिस ऑफ गिफ्टिंग लँड टू द रिलिजियस डोनीज हॅड बिकम क्वाईट कॉमन बाय नाव. धार्मिक व्यक्तीसाठी भूमिदान करणे एक नवीन आपल्याला त्या ठिकाणची सुरुवात वेगळ्या पद्धतीनं झालेली दिसते. मग त्यामध्ये काय काय झालेलं आहे ते बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा इथेपर्यंत कळालेलं आहे का बघा, जे जे आहे त्यांना समजलेलं आहे का? समजलेलं आहे का बघा. समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर विचारा. समजलेलं आहे. This was not absolutely new, but now the number of ruling families had vastly increased, and thus the number of persons who received land but did not cultivate themselves went on increasing. म्हणजे त्यांना जमिनी मिळत गेल्या पण त्यांची लागवड केली गेली नाही. काय म्हणतात त्यातनं केली गेली नाही. Threatened with many evil consequences. All this led to the appearance in a class of people who enjoyed superior rights over land, and by the virtue of these rights, by belonging to the higher varnas, had high economic and social status. Of course, land rights did not belong only to those who received land. Though Gupta inscription refer to different types of village residents, like a Gramika, Kutumbins, and the Maharats, Mahtaras, who have been village landholder, जमीन गावातले असणारे, जमिनीचे मालक असणारे. Their participation in land transactions indicate that they too were important member of rural society. ग्रामीण भागाचा महत्त्वाचा भाग असणारे दिसतात. ग्रामीण समाजाचा महत्त्वाचा भाग आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. महत्त्वाचा भाग ग्रामीण समाजाचा असलेले दिसतात बघा. पुढं काय बघा, इन्फ्लुएन्शियल कॅटेगरीज ऑफ द लँड ओनर इन विलेजेस. The condition of ordinary cultivator may be considered to have been rather bad. ज्या वेगळे जे लँड होल्डर नवीन आले त्यांच्यापेक्षा जे ऑर्डिनरी जे आहेत बघा, ऑर्डिनरी जे आहेत त्यांची परिस्थिती आणखी कठीण झालेली दिसते बघा.
त्यांची परिस्थिती आणखीन कठीण झालेली दिसते. द प्रॅक्टिस ऑफ लँड ग्रँट, द पीझंट पॉप्युलेशन was whole reduced to a very low position in society. This is not entirely true. It was the ordinary cultivator known by various terms such as Krishibala, Karshak or Kinas who had low economic and social status. त्यांचं सामाजिक काय म्हणतात त्याला कृषिबाल, कर्षक और किनाज यांचं आपलं किनास यांचं सामाजिक आणि आर्थिक स्थान कनिष्ठ असलेलं दिसतं. सामाजिक व आर्थिक स्थान कनिष्ठ असलेलं दिसतं. Among the actual cultivators, there were those who filled the land of polluted others and received only a share of produce. त्यांना फक्त उत्पन्नाचा वाटा मिळायचा. There were also slaves who work on the field of their masters. त्या ठिकाणी काही गुलाम पण होते जे त्यांच्या जो काही मास्टर आहे त्याचा प्रमुख आहे किंवा त्यांचा मालक आहे त्यांच्या म्हणतात ना भूमीवरती काम करत असत. इवन एक डोमेस्टिक फिमेल स्लेव्स वेर क्रुएली एक्सप्लॉइटेड. घरगुती असणाऱ्या महिला गुलाम ज्या होत्या किंवा स्त्री गुलाम होते त्यांचे शोषण भयंकर आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. मग आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की हाऊ इज इट अ गोल्डन एज, त्याला आपण सुवर्णयुग म्हणायचं का? जर एकाच वेळेस आपल्याला इकॉनॉमिक डिस्पॅरिटी दिसते, आर्थिक दुर्बलता सुबलता काही घटकांमध्ये दिसते, तर त्याला आपण म्हणायचं का? इवन द डोमेस्टिक फिमेल स्लेव्स वेर क्रुएली एक्सप्लॉइटेड. अ टेक्स्ट लाईक कामसूत्र नावाचं एक पुस्तक आहे त्या काळातलं, विच वॉज प्रोबेबली रिटन इन द गुप्ता पिरियड, टेल अस हाऊ such hardship they had to go through at the hands of their masters. यामध्ये कशा पद्धतीची वागणूक आपल्याला त्या महिला किंवा स्त्री गुलामाला मिळत होती याची आपल्याला माहिती कामसूत्रामध्ये मिळते. मग काय केलं जात असावं, कशा पद्धतीने जात असावं हे आपल्याला कामसूत्र बघायला पाहिजे. There were other reasons why the condition of ordinary cultivator declined considerably. One was that in the many areas the appearance of small kingdom of new ruler and their official sections of people who did not take part in agricultural created great inequality in society. शेतीतनं आपल्याला असमानता निर्माण झाली, समाजात असमानता निर्माण झाली. Impose a great burden on actual tiller of the soil. खऱ्या लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यावरच त्याचा काय म्हणता येईल की भर वाढला किंवा त्याच्यावरच बोजा वाढलेला दिसतो. द नंबर ऑफ टॅक्सेस इम्पोज बाय द स्टेट ऑन प्रोड्युसर ऑल्सो इन्क्रीज दिस पिरियड. त्याच्याबरोबर टॅक्स पण आपल्याला वाढला जातो. फर्दर प्रॅक्टिस ऑफ इम्पोजिंग विष्टी म्हणजे अनपेड लेबर आहे बघा, त्याला आपण फोर्स लेबर म्हणलेलं आहे, हे आपल्याला वाढलेलं दिसतं. ऑल्दो वी डू नॉट नो फॉर सर्टन हाऊ मच इसेन्शियल इट वॉज फॉर ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. All in all, the condition of ordinary cultivator seems to have become worse than earlier period. अगोदरच्या काळापेक्षा लागवडी करणाऱ्या शेतकऱ्याची परिस्थिती, लागवडी करणाऱ्या व्यक्तीची परिस्थिती आणखी कठीण झालेली दिसते. त्यामध्ये एकच एक चांगली परिस्थिती आपल्याला अजिबात असलेली दिसत नाही. त्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं बघा, त्याच्या थोडक्यात आपण बघूया बघा काय म्हणतात त्याला. चला बघूया आपण त्याच्यामध्ये काय काय आहे.
आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे बघा, काय काय बघायचं आहे त्याच्यामध्ये. काय काय सांगितलं, लँड ग्रँट हित, शेतकऱ्याचे हित संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्त प्रशासनाने खास तरतुदी केल्यामुळे या काळात शेतीचे उत्पादन आणि महसूल वृद्धिंगत झाला. गुप्त काळातील लेखापत्रावरून असे स्पष्ट दिसून येते की राज्यात कोठेही पडीक, नापीक आणि विवाद तंट्यात जमीन पडून राहिली नव्हती. गुप्त प्रशासनाने सर्व जमिनीची हक्कपत्रे शेतकऱ्यांच्या नावे करून दिली होती. एका सलग अशा जमिनीच्या पट्ट्यात एखादा छोटा तुकडाही हक्कपत्राविना राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. प्रत्येकाची नोंद जमिनीची केली गेलेली या ठिकाणी दिसते बघा. काय वेळ केलं तरी त्याची नोंद केलेली दिसते बघा. ठीक आहे, बघू आपण आता. एका सलग असे बैल धर्मादाय संस्थांनी जमिनी दानपत्राद्वारे देण्यात आल्या होत्या. म्हणजे वेगळ्या दानपत्राच्या आधारे, म्हणजे काय लँड ग्रँटच्या आधारे धर्मस्थानांनाही आपल्याला वेगळ्या प्रकारचे अधिकार किंवा त्याची मालकी दिली गेलेली होती. शैक्षणिक संस्थांना जमिनी दान करताना त्या जमिनी कसण्यासाठी मंजूर आणि बैलांची व्यवस्था शासनानेच केली होती. म्हणजे काय प्रकारचं आहे, मध्येच हँग होऊन बंद पडलं होतं, स्विच ऑफ केलं तर परत चालू केलं, असं आलं. सवय नाही म्हणून बोलवायला तुम्हाला. आपल्याला त्याच्यातला जो काही भाग आहे बघा, काय म्हणता येईल की शैक्षणिक संस्थांना जमिनी दान करताना त्या जमिनी कसण्यासाठी जे काही मजूर असतील किंवा जी काही बैलांची व्यवस्था शासनानेच केली होती. क्वचित प्रसंगी जमिनीचे दान आपल्याला काय म्हणता येईल की जे आपल्याला बघूया त्याच्यामध्ये काय आर्थिक परिस्थिती, आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय घटक बघायचे तो आपण बघतोय बघा. काय बघा, त्यामध्ये मंदिर मठ यांनाही देण्यात आलेली होती, परंतु त्यावरील जमीन महसुलात मात्र सूट देण्यात आली नव्हती. शिवाय त्यांना दानपत्राद्वारे कसण्याचे बंधन घालण्यात आले. जमीन काही करून लागवडीखाली आली पाहिजे. या तरतुदीमुळे कुळांना कसण्यासाठी जमीन सोपून स्वतःला नगरात
व अन्यत्र राहणारे अनुपस्थित जमीनदार अब्सेंटी लँडलॉर्डिझम होण्याचे टळले. म्हणजे जे आपल्याला अर्ली मॉडर्नमध्ये दिसतं बघा, बेंगॉलमध्ये ॲब्सेंटी लँडलॉर्डिझम आपल्याला दिसतं बघा. राज्यातील अनेक ग्रामीण भागात शासनाच्या मालकीचे राज्यवास्तू नावाचे जमिनीचे काही तुकडे असतात. शासनाला मिळालेली ही जमीन मुख्यतः विनावारस घराण्याची किंवा शासकीय महसूल न भरल्याने ताब्यात घेतलेली अशी होती. म्हणजे ज्याला शासकीय महसूल भरला गेला नाही तर त्या जमिनी आपल्याला शासनाच्याच ताब्यात गेलेल्या दिसतात बघा. राजा आपल्या अधिकारात या जमिनी धर्मार्थ कार्यासाठी दान देत असे. अशा कामासाठी दिलेल्या जमिनी वंश परंपरेने संबंधिताच्या मालकीच्या राहत असत. पुढील काळातील कोणत्याही राजास अशा जमिनी काढून घेता येत नसत. मात्र या जमिनीवरील शासकीय महसूल नियमितपणे संबंधितांना भरावेत लागत असे. शेती व्यवसायानंतर औद्योगिक क्षेत्रही भरभराटीला आले होते. सुतकाम, विणकाम हे मुख्य व्यवसाय आपल्याला असलेले दिसतं बघा. गुजरात व बंगालमध्ये या व्यवसायात अनेक लोक गुंतले होते. मग त्यापासून आपल्याला काय म्हणता येईल की चांगले अर्थार्जन होत होते. सुती, लोकरी व रेशमी कापडाचे उत्पादन केले जात असे. वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन होत होतं, त्यातनं त्याचा व्यापार होत होता. रेशीम चीनमधून आयात केले जात होते. कापड रंगविण्याचे व शिलाईचे काम करणारे काही लोक होते. म्हणजे वेगळ्या प्रकारचे म्हणतात ना, कलर द्यायचं काम पण आपल्याला त्या ठिकाणी चालत असताना दिसतं. सोन्या चांदीचे दागिने तयार करणारे व्यावसायिक होते. धनिक लोक हिरे जडजवाहिरी वापरत उत्कृष्ट नक्षीचे काम करणाऱ्या सुवर्णकाराचा व्यवसाय तेजीत होता. तांबे, हस्तिदंत कारागिरांचाही उत्तम प्रकारची होती. याशिवाय परीट, सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, चर्मकार इत्यादी आपल्याला वेगळा व्यवसाय असलेला दिसतो. व्यापारी संघ पण आपल्याला त्या काळात असलेला दिसतो बघा. व्यापारी संघ जो आहे तो बघूया बघा. व्यापारी संघाची जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे ती बघूया. काय म्हणलेलं आहे, प्रत्येक छोट्या मोठ्या नगरात विविध वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांचा संघटना होत्या. म्हणजे वेगळ्या प्रकार ऑर्गनायझेशन आपल्याला त्याचं असलेलं दिसतं की त्या व्यापारानुसार त्याचं ऑर्गनायझेशन. या संघटनाच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत. व्यापारातील पैशांची उलाढाल करणारी बँक सदृश्य व्यवस्था अस्तित्वात होती. बँक नाही पण बँकासारखी असलेली व्यवस्था अस्तित्वात होती. व्यापारी संघाच्या कारभारात शासन सहसा हस्तक्षेप करीत नसत. त्यामुळे व्यापाऱ्यांना मुक्तपणे आपले व्यवहार करता येत होते. साहजिकच व्यापार कमालीचा भरभराटीत होता. व्यापारी आपल्या आर्थिक देवघेवीसाठी हुंडीचा वापर करतात. आर्थिक देवघेवीसाठी हुंडी हा प्रश्न विचारलेला आहे. आर्थिक देवघेवीसाठी वापर. आर्थिक देवघेवीसाठी त्याचा वापर केला जात असे हुंडीचा. आणि आपले तटेक खेबेडे संघात आपले जे काही तंटे जे काही वादविवाद आहेत ते संघातच मिटवले जात असे. काही व्यापारी संघ स्वतः तांब्याचे नाणी पाडत त्यांचा आपल्या व्यवहारात वापर करत. त्यामुळे गुप्त राजाने फक्त सोने आणि चांदी या धातूची नाणी पाडली आणि तांब्याची नाणी जी आहेत ते आपल्याला व्यापारी संघाने सुद्धा त्यांच्या हितासाठी किंवा सोयीसाठी पाडलेले दिसतात. काही इतिहासकारांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारी उलाढाली होत असलेल्या महानगरात सध्याच्या चेंबर ऑफ कॉमर्स सदृश व्यापाऱ्यांचा महासंघ अस्तित्वात होता. व्यापारासाठी दळणवळणाच्या सोयी होत्या. रस्ते, जलमार्ग याद्वारे वाहतूक चालत. रस्ते आणि जलमार्गाद्वारे वाहतूक किंवा व्यापार चालत होता. मथुरा, उज्जैनी काय त्याचबरोबर गया, वाराणसी, प्रयाग ही महत्त्वाची केंद्रे होती. चीन, जावा, सुमात्रा, श्रीलंका या देशाची समुद्रमार्गे व्यापार चालत होता. ताम्रलिप्ती, तोंडई, कल्याण, चोळ, भडोज, खंबात ही महत्त्वाची बंदरे आपल्याला जे पोर्ट्स आपल्याला त्या काळात असलेले दिसतात. त्यातनं आपल्याला व्यापार होताना दिसतो. इजिप्त, अरेबिया, ग्रीस आणि सिरिया अन्य देशासोबत आपल्याला त्यांचा व्यापार होताना दिसतो. अन्य देशासोबत त्यांचा व्यापार हा होताना दिसतो. कृषी बघितलं आपण त्याच्यामध्ये काय बघा, शेती, पशुपालन, बहुसंख्य लोकांचा व्यवसाय होता. शेती करण्याची पद्धती, उपकरणे, इतर साधने यांच्यात बरीच वाढ झाली. गुप्त सम्राट शेती सुधारण्याकडे विशेष लक्ष पुरवित. उद्योगामध्ये काय अनेक प्रकारच्या उद्योगांची भरभराट होती. त्यामधला महत्त्वाचा काय उद्योगात आपल्याला पुढे बघायचं, उद्योगच बघायचा याच्यानंतरचा उद्योगधंदे. उद्योगधंद्यामध्ये काय काय बघा, उद्योगधंद्यामध्ये आपल्याला काय दिसतं, गुप्त काळात कापड उद्योग हा सगळ्यात महत्त्वाचा. टेक्स्टाईल आहे बघा, कापड उद्योग,
कापड उद्योग आहे. कापड उद्योगामध्ये काय बघा, हर तऱ्हेच्या कापडाची वेगळ्या कापडाची निर्मिती होत असे व मोठ्या प्रमाणावर परदेशी निर्यातही केले जाते. बंगाल, गुजरात, दक्षिण भागात अशी काय म्हणतात त्याची केंद्र होती. बंगाल, गुजरात आणि दक्षिण भागात त्यांची केंद्रे होती, त्यांची केंद्र असलेली दिसतात. बरोबर. दुसरा जो उद्योग आहे कापड उद्योग, यामध्ये काय सर्वसाधारण प्रकारच्या उत्कृष्ट कापडासाठी सर्व जगात प्रसिद्ध होते. रंगीत नक्षीदार सुती कापड, त्यामध्ये काय म्हणायचं बा, रंगीत नक्षीदार सुती कापड आपल्याला निर्माण व्हायचं. मलमल किंवा रंगीत अशी कापडही त्या ठिकाणी मिळायची. मलमल रंगीत कापडे मिळत होती. हे आपल्याला टेक्सटाईल उद्योग जो टेक्सटाईल इंडस्ट्री वॉज प्रिव्हेलंट इन गुप्ता पिरियड. रेशमी मिल, लिनन वगैरे भारतीय कापडाच्या पोशाखाने देशी विदेशी स्त्री पुरुषाच्या सौंदर्याला अधिकच भरती येत होती. नंतर दुसरा आहे बघा, त्यातला हा एक झाला. दुसरा उद्योग आहे बघा लोह उद्योग. लोह उद्योग आपल्याला या गुप्ता काळात असलेला दिसतो. लोह उद्योग, लोह उद्योगात भारताची खूपच प्रगती झाली याची साक्ष राजचंद्र यांचा दिल्लीचा लोहस्तंभ. राजचंद्र यांचा दिल्लीचा लोहस्तंभ लोहस्तंभ. लोह उद्योग होता का नाही याचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाचंद्र यांचा दिल्लीचा लोहस्तंभ. मौल्यवान धातूंच्या कलाकृती, सुवर्ण, चांदी, ब्रॉन्झ वगैरे धातूंच्या कौशल्यपूर्ण व नक्षीदार कलाकृतीचे उत्पादन व व्यापार, त्याचबरोबर सोनार, जवा, जडजवाहिरी वगैरे व्यावसायिक लोक करत. व्यापार गुप्त काळात भारतीय व्यापारांची चांगलीच भरभराट झाली होती. आपण पाहिलं पश्चिमेकडे व्यापार, पूर्वेकडे व्यापार, अंतर्गत व्यापार, जलमार्गी व्यापार, भूमिमार्गी व्यापार. उत्तरेकडे चीन, दक्षिणेकडे सिलोन, पूर्वेकडे जपान व पश्चिमेकडे रोम वगैरे बाजारपेठा भारतीयांनी काबीज केल्या. त्याचबरोबर व्यापारी भूमार्गे व जलमार्गे चालत असे. त्यासाठी भारताच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावर अनेक महत्त्वाची बंदरे होती. भारतातील व्यापार वैश्य लोकांच्या हाती असून हा वर्ग बराच गब्बर बनला होता. व्यापाऱ्यांच्या संघटना असून त्यांना श्रेणी, गण वगैरे नावं दिली जातात. श्रेणी, गण असं नावं दिले जाते. व्यापारी संघटना व्यापार वृद्धीचे प्रयत्न करीत आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की दिस वॉज द काय म्हणतात त्याला अ गोल्डन एज. बट अकॉर्डिंग टू सोशल स्टाईल, आता सोशल लाईफ आपल्याला उद्याच्या लेक्चर्समध्ये बघू आपण. आज आपण यातला क्राफ्ट प्रोडक्शन अँड ट्रेड आणखी यात काही पॉईंट्स राहिलेत का बघूया. क्राफ्ट प्रोडक्शन वाज कवर्ड अ व्हेरी वाईड रेंज ऑफ आयटम. देअर वेअर आयटम्स ऑफ काय काय बघा, डोमेस्टिक म्हणजे घरगुती वस्तूही त्यातनं बनत असतात. त्यात जे नाही ते आपण यातनं बघू. घरगुती वस्तूमध्ये काय, अर्धन पॉट, मातीचे काय बघा, अर्धन पॉट, अर्धन पॉट. आयटम्स ऑफ फर्निचर, फर्निचरचे काही असणार आहे. आयटम्स ऑफ फर्निचर्स त्याचीही आपल्याला या ठिकाणी निर्मिती होत असते. बास्केट्सची निर्मिती होत होती. बास्केट्स, मेटल टूल्स, धातूंच्या वस्तू काही ज्या घरगुती वापरासाठी आणि त्याचबरोबर वाईड व्हरायटी ऑफ लक्झरी आयटम, चेनीच्या वस्तू त्या ठिकाणी बनवतात. चेनीच्या लक्झरियस आयटम्स वाज ऑल्सो प्रोड्यूस इन द गुप्ता पिरियड सच ॲज इन्क्लुडिंग ज्वेलरी ऑफ गोल्ड, सोन्याचे, चांदीचे आणि मौल्यवान धातूचे दागिने. सोन्याचे, चांदीचे आणि अन्य मौल्यवान धातू. ऑब्जेक्ट्स मेड ऑफ आयवरी, फाइन क्लॉथ्स ऑफ कॉटन and silk others. Costly items had to be made available to the affluent sections of people. Some of these items were made available through trade. यातनं काही व्यापारातनं पण असेल. Others were manufactured locally. काही घटक हे स्थानिकपणे निर्माण करत झाले, काही हे
बनवले जाते. डिस्क्रिप्शन ऑफ मेनी लक्झरी आयटम्स ऑफ विच वेअर नो ट्रेस इन जनरली फाउंड इन आर्किओलॉजिकल एक्सिबिशन मे बी फाउंड इन लिटररी टेक्स्ट और इन्स्क्रिप्शन ऑफ द पीरियड. These sources also give us interpreting hints regarding the status of different categories of craftsmen. For example, variety of silk cloth called as shomo. Silk cloth साठी काय म्हणलेलं आहे? शोम आहे बघा, शोम. और पट्ट वस्त्र, शोम और पट्ट वस्त्र आर मेन्शन इन द टेक्स्ट ऑफ पिरियड. त्या काळातल्या पुस्तकांमध्ये त्याची माहिती आपल्याला मिळालेली दिसते. इन्स्क्रिप्शन ऑफ द 5th सेंचुरी मंदासोर, त्या इन्स्क्रिप्शनमध्ये आपल्याला वेस्टर्न माळवामधले काय म्हणतात गिल्ड ऑफ सिल्क विवर, सिल्क जो काही आहे रेशीम उद्योगांच्या जो व्यापारी गट त्यांची माहिती मिळते. मायग्रेटेड फ्रॉम द साऊथ गुजरात, गुजरातमधनं स्थलांतरित झालेले आपल्याला त्या ठिकाणी आलेले दिसतात, ते माळव्यामध्ये सेटल झाले. अमरकोश, अमरसिंहचा अमरकोश, बृहत संहिता विच आर जनरली रिलेटेड टू दिस पिरियड, ह्याच काळात असणारी पुस्तक आहे बघा. अमरकोश एक आहे, अमरकोश, अमरसिंहचं अमरकोश, बृहद संहिता, यामध्येही आपल्याला माहिती मिळते. अमरकोश आणि बृहद संहिता which generally related to this period. List many items, give their Sanskrit name and also mentions different categories of craftsmen who manufactured them. However, for an idea of the quantity and variety of objects mentioned in manufactured in this period has to go through reports of what has been found in archaeological sites. Many important sites, काही महत्त्वाच्या त्यातल्या साइट्स आहेत बघा. त्यातली एक आहे बघा तक्षशिला, छत्र, मथुरा, राजघाट, कौशांबी and Pataliputra in the Ganga Valley. Other sites in other geographical region have yielded many crafts like earthenwares, म्हणजे काही मातीच्या वस्तू, काही टेराकोटा बनवला जातो त्या, बीड्स मेड ऑफ डिफरंट स्टोन्स, वेगवेगळ्या प्रकारचे मणी बनवले जातात, ऑब्जेक्ट ऑफ ग्लास, ग्लासच्या काही वस्तू बनवल्या जातात, धातूंच्या काही वस्तू बनवल्या जातात. इन कंपॅरिझन विथ क्राफ्ट प्रोडक्शन इन द प्रेसिडिंग शका कुशाणा पिरियड, क्राफ्ट प्रोडक्शन इन गुप्ता पिरियड suffered some setbacks. It has, however, not yet possible to make a very satisfactory comparison between these two periods from this angle. आपल्याला याच्याबद्दलचे आणखी काय आहे बघा, याच्यात काय काय बघूया. ठीक आहे, याच्यातलं जे काय आहे ते बघा, धर्मशास्त्र, कुंभकाराज या दिलेली जी काय माहिती आहे ती मला वाटतं आपण हे झालेलं आहे, आपलं इकॉनॉमी सिस्टीम झालेलं आहे. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया बघा सोसायटी इन गुप्ता पिरियड, सोसायटी किंवा सोशियल सिस्टीम यावर गुप्ता पिरियड, यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. धर्म उज्जैनीमध्ये काय दिलेलं आहे, कुंभकारा म्हणजे वॉटर फॉर्म द कास्ट, म्हणजे ज्यातनं मातीच्या ह्याच्यातनं बनवलं. सुवर्णकाराज म्हणजे सोनार जे म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरनं जाती बनलेली असावी काय म्हणतात की सुवर्णकाराज, ते आपल्याला त्यातनं बघायचं आहे. Although the system of caste was not really so simple, jati or caste, craft production, commercial activities perhaps started declining from the Gupta Empire. गुप्ता काळात ना ह्या परिस्थिती काय म्हणलं आहे की त्याला, कारागिरी बी संपली आणि त्याच्यातनं जसा स्कंदगुप्ताचा कालखंड संपला तसं ह्या गोष्टी संपत आल्या दिसत बघा. कारागिरी आपल्याला त्या ठिकाणची संपलेली दिसते, कारागिरी पण संपलेली दिसते बघा. ओके, उद्या आपण सोसायटी इन गुप्ता पिरियड बघूया बघा. उद्या आपण सोसायटी इन गुप्ता पिरियड आपण हा घटक उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूया बघा. ओके, चल आज या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत एकदा भेटूया. ओके, थँक्यू.